नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 बातम्या पाहूया. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट बंद, मात्र युट्यूबवर सबस्क्रायबर्सची संख्या मात्र वाढली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असणारे 11 जण अटकेत. यामध्ये आता युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी हायकमिशन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली अटक. हरियाणाच्या नूहमधून हेरगिरी प्रकरणी पकडल्या गेलेल्या मोहम्मद तारिकचा कबुलीनामा. व्हिसा पाहिजे असल्यास 2 सिम घेऊन येण्यास तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं आसिफच्या कबूलनाम्यात नमूद. पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑफिसरच्या संपर्कात राहून भारतातली महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपाखाली देवेंद्र सिंगला अटक. देवेंद्र सिंग करतारपूर कॉरिडॉरमधून गेल्या वर्षी पाकिस्तानला गेला होता. आयएसआय हँडलर इक्बाल खानाच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली नोमानीलाही ताब्यात. महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या शिष्टमंडळात परराष्ट्र सचिव आज 3 सर्वपक्षीय शिष्टमंडळांना माहिती देणार. परराष्ट्र सचिव आज संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदेंच्या शिष्टमंडळाला माहिती देणार. अमृतसर साहिबमधील अटारी, फिरोजपूरमधील हुसैनीवाला आणि फाजिलकामधील सदकी बॉर्डरवर आजपासून रिट्रीट समारंभ सुरू होणार. त्यावेळी कुठलंही हस्तांदोलन करण्यात येणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे रिट्रीट समारंभ थांबवण्यात आला होता. चीनकडून पाकिस्तानमध्ये फ्लॅगशिप धरणाचं काम जलद गतीनं करण्याची योजना जाहीर. भारतानं सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नागपुरातील फुटीरतावादी रजाज सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती उघड. रजाजचा काही भारत विरोधी आंतरराष्ट्रीय गटांशी संबंधाचा संशय. नक्षलविरोधी कारवायांचे प्रमुख संदीप पाटील यांनी माहिती दिली. ऑल इंडियन सिनेवर्कर्स असोसिएशनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र. भारतीय चित्रपट उद्योगात तुर्की आणि अझरबैजानवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली. राहुल गांधींच्या आरोपांचं परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन. एस जयशंकर यांचं विधान जाणून बुजून चुकीचं सादर केलं जात असल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप. काँग्रेसकडून 30 मेपर्यंत देशभरात जय हिंद सभा, शौर्याला सलाम आणि सुरक्षा त्रुटींवर चर्चा. दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सभा, माजी सैनिक आणि नागरिकांचा सहभाग. नांदेडमध्ये भारतीय लष्कराच्या गौरवासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि पालकमंत्री अतुल सावेंचाही रॅलीमध्ये सहभाग. हिमाचल प्रदेशच्या पांगीमध्ये बर्फवृष्टी दरम्यान भाजपची तिरंगा यात्रा. बर्फवृष्टीमध्ये सुद्धा लोकांचा उत्साह शिगेला. यावेळी संपूर्ण हिमालय भारत माता की जयच्या जयघोषानं दुमदुमला. शिर्डीमध्ये सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा. जलसंपदा मंत्री विखेंसह तालुक्यातील नागरिक सहभागी. यावेळी साईंच्या भूमीमध्ये भारत माता की जयचा जयघोष दुमदुमला. भारतीय सेनेनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात गोंदियामध्ये तिरंगा बाईक रॅली. आमदार विनोद अग्रवाल बाईक चालवत रॅलीमध्ये सहभागी. ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली. परभणीच्या पोखर्णी फाटा ते नृसिंह मंदिर ही रॅली काढण्यात आली. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांसह भाजपचे अनेक कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी. आज सकाळी 10 वाजता छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार. राजभवन इथे हा शपथविधी सोहळा पार पडेल. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशानं नाशिक जिल्ह्याला आता 4 मंत्रिपदं मिळणार. छगन भुजबळांच्या एंट्रीनं नाशिक पालकमंत्रीपदाची स्पर्धा वाढली. गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भावना घाणेकर यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नियुक्तीपत्र दिलं. मंत्री जयकुमार गोरे राज्याकडे लक्ष न देता फक्त आपल्या भागात राहून कुरघोडी करण्याचं काम करतायत. आमदार रोहित पवारांची गोरेंवर टीका. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सक्रिय. गडकरी, बावनकुळेंची महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक. बैठकीला भाजपचे अन्य आमदार आणि पदाधिकारी उपस्थित. पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी बीड जिल्ह्याला भरघोस निधी दिला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर खासदार बजरंग सोनवणेंकडून अजित पवारांचं कौतुक. जगभरात कोरोनाची वाढती संख्या बघता मुंबई महापालिका प्रशासन सज्ज. रुग्णालयांमध्ये विशेष बेड्सची सोय केली. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण. मात्र घाबरण्याचं कारण नसून योग्य ती खबरदारी घेण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन.
मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा रुग्ण. पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 87 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काळजी घेण्याच्या सूचना. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ. हाँगकाँगमध्ये गेल्या 10 आठवड्यात कोविडच्या रुग्णसंख्येमध्ये 30 पट वाढ, तर सिंगापूरमध्ये एका आठवड्यात रुग्णसंख्या सुमारे 30% वाढली आहे. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोविड पॉझिटिव्ह. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. सगळ्यांना मास्क घालण्याचं आणि सतर्क राहण्याचं शिल्पाचं आवाहन. हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण. सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांची माहिती. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा. हवामान विभागाचा इशारा. राज्याच्या अनेक भागात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं वादळी सरी बरसण्याचाही अंदाज. हिंगोली शहरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस. शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. ग्रामीण भागातही पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठं नुकसान. हिंगोलीमध्ये नालेसफाईच्या कामात दिरंगाई. तुफान पावसानंतर नाल्यातलं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचे हाल. हिंगोली शहरात ढगफुटीसारखा पाऊस. संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये हळद भिजली. लिलाव होऊनही व्यापाऱ्यांनी हळद मोजून न घेतल्यानं हळद भिजल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील चिंचोली गावाला वादळाचा तडाखा. 7 ते 8 घरांवरचं छत उडाल्यानं मोठं नुकसान. भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी. नाशिकमध्ये पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. शहरातील अनेक भागात पावसामुळे वाहतूक कोंडी. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. दुकानांचे पत्रेही उडाले. झाडांचीही मोठी पडझड. रायगडच्या माणगावात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रायगड जिल्ह्याला पुढचे 2 दिवस येलो अलर्ट. जालन्यात वीज कोसळल्यानं 2 तरुणांचा मृत्यू. शेतात काम करत असताना घटना घडली. वीज कोसळल्यामुळे जालन्यामध्ये 2 दिवसात 4 जणांचा मृत्यू. नवी मुंबईत पावसामुळे रस्त्यावरून एसटी बस घसरून खारघर ब्रिजवर दुभाजकाला धडकली. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. गडचिरोलीमध्ये अहेरी सिरोंचा मार्गावर धावत्या एसटी बसचे ब्रेक फेल. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 81 प्रवासी थोडक्यात बचावले. मोडकळीला आलेल्या बसमुळे प्रकार घडल्याचा प्रवाशांचा आरोप. घाटकोपरमध्ये नाल्यात पडलेल्या मुलीला तरुणानं वाचवलं, पण स्वतःचा जीव गमावला. शहजाद शेख याचा बुडून मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. नवी मुंबईत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. खेळता खेळता पाय घसरल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. पुण्याच्या कोंढव्यामध्ये भरधाव इनोव्हानं मुलाला चिरडलं. अपघातात 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू. वाहन चालकाला पोलिसांकडून अटक. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात रेड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात. ट्रक उलटल्यानं 26 रेड्यांचा मृत्यू, तर चालकही गंभीर जखमी. बोरिवली मेट्रो स्थानक ते एक्सर मेट्रो स्थानकादरम्यानच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला. अचानक मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. कोल्हापूरमध्ये पतीनंच पत्नीची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला. कोल्हापूर जिल्ह्यातील मडिलगे गावातील धक्कादायक घटना. पत्नी सोनं गहाण ठेवण्यासाठी देत नसल्यानं हत्या. पुण्यातील वारजे माळवाडीमध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार. 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही. धाराशिवमधील लोहारातील कचरा प्रश्न पेटला. कचरा डेपो आणि घनकचरा प्रकल्पाविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक. प्रकल्पाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आमरण उपोषण. भंडाऱ्यामध्ये एका तरुणाकडून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार. खासगी फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत अत्याचार केले. भंडारा पोलिसांकडून आरोपीला अटक. लातूरच्या साकूरमधील घरणी पुलाजवळ दुचाकींचा अपघात. 3घांचा मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी. जखमींवर साकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या मालेगावमध्ये मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. धारधार शस्त्राचा वार करून हत्या केल्याचं तपासात उघड. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 2घांना अटक. 4 लाख किमतीचे अंमली पदार्थही जप्त केले. जळगावच्या 40गावमध्ये आमदार मंगेश चव्हाणांचा ठिय्या. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत 3 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नागपूरमधील कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. या आंदोलनामुळे सरकारच्या खरीप पूर्व तयारीला व्यत्यय, तर मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा कृषी सहाय्यकांचा इशारा.
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं धरणं आंदोलन विविध प्रलंबित मागण्यांसाठी सातारा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. नाशिकच्या येवल्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोरख संत यांचं उपोषण. कांदा खरेदी प्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी उपोषण. गोंदियामध्ये कृषी सेवकांचं आंदोलन. आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं कृषी सेवक आक्रमक. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार कृषी सेवकांची भूमिका. नांदेडमध्ये शेतकरी मेळाव्यातून सरकारवर जोरदार टीका. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीला पैसे नाहीत, मग आमदार खासदारांचा पगार कसा थांबत नाही? रविकांत तुपकरांचा सरकारला सवाल. राज्यात अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी. किसान सभेची मागणी. खासदार निलेश लंकेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहर परिसरातच व्हावं यासाठी निवेदन दिलं. सह्याद्री सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक संपन्न. सह्याद्री परिवार पॅनलचा दणदणीत विजय. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती अमित चव्हाणांच्या पॅनलनं पुरुषोत्तम माने यांच्या सहकार पॅनलवर 13-0 असा विजय मिळवला. पुणे सिंहगड किल्ल्यावरती 1 जूनपासून प्लास्टिक बंदी. प्रशासनाचा निर्णय. पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागेल. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल. तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नवीन व्हीआयपी दर्शनाची नियमावली जाहीर. स्तनदा माता, दिव्यांग व्यक्ती आणि वृद्धांना निःशुल्क दर्शन मिळणार. राज्यात लवकरच पार्किंग पॉलिसी लागू होणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. ज्याच्याकडे पार्किंगची निश्चित जागा असेल त्यालाच वाहन नोंदणी करता येईल. परिवहन विभागाची भूमिका. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची कामाची आमदार आदित्य ठाकरेंकडून पाहणी. शासनाकडून अनेकदा खोटी आश्वासनं, मात्र लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं यासाठी आमचं सहकार्य. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. खासदार नरेश म्हस्केंनी भाईंदर स्टेशनवरच्या विकास कामांचा आढावा घेतला. लवकरात लवकर ही कामं पूर्ण कशी होतील यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली. वसई विरार महापालिकेतील नगररचना विभागातील वादग्रस्त उपायुक्त वाय.एस. रेड्डी यांचं निलंबन. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्यानं आयुक्तांनी कारवाई केली आहे. साताऱ्यातल्या कराड आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्या. भाजपचे आमदार अतुल भोसलेंच्या पाठपुराव्याला यश. यामुळे नागरिकांचा प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला आणि उबरप्रमाणे रिक्षा प्रवाशांसाठी येतव अॅपचं लॉन्चिंग. पालकमंत्री निलेश राणेंच्या हस्ते अॅपचं लोकार्पण. ठाण्याच्या काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामामुळे पाणी येणार नसल्याची माहिती. शासकीय तंत्रनिकेतनाच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचं उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन. केदारनाथला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 4 लाखांच्या पुढे. खराब हवामान असूनही यात्रेकरू मोठ्या संख्येनं केदारनाथाच्या दर्शनाला. मंदिर परिसरात यात्रेकरूंची गर्दी. पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. 22 मे पर्यंत वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. यात कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मे रोजी सिक्कीमचा दौरा करण्याची शक्यता. 50व्या सिक्कीम स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता. जगभरातील निर्वासितांना भारतात आश्रय का द्यायचा? भारत काही धर्मशाळा नाही. सुप्रीम कोर्टाची निर्वासितांबाबत प्रकरणात मोठी टिप्पणी. श्रीलंकेत जीवाला धोका असल्यानं भारतात राहण्याची परवानगी देणाऱ्याला सुप्रीम कोर्टानं खडसावलं. स्टेट बँक ऑफ इंडियाची एफडीवरील व्याजदरात 0.2% कपात. 16 मे पासून सर्व मुदतपूर्ती कालावधीसाठी कपात लागू. फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला सेबीकडून नोटीस. गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये इन्सायडर ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 2.1 कोटी रुपये भरण्याची नोटीस पाठवली. तर 15 दिवसांच्या आत पैसे न दिल्यास मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्याचा इशारा दिलाय. कान्स रेड कार्पेटवर उर्वशीचा ड्रेस फाटला. फाटलेल्या ड्रेसमुळे उर्वशी रावतेला सोशल मीडियावर ट्रोल. हैदराबादनं लखनौ सुपर जायंट्सला स्पर्धेबाहेर केलं. लखनौच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सनं सहज पराभव. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये आज सामना. आजचा सामना रॉयल्ससाठी 2025च्या हंगामातला शेवटचा सामना.
स्पेनच्या कार्लोस अल्कराजकडून किताबी लढतीत यजमान इटलीच्या यानिक सिनरचा पराभव. इटालियन ओपनचा नवा चॅम्पियन ठरलेल्या अल्कराजचं यंदाच्या हंगामातलं हे तिसरं विजेतेपद आहे. महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण पूर्ण केला. यानंतर काही बातम्या सविस्तर. बातमी बीडमधून आहे. बीडमध्ये वळवाच्या